हाय गाईज, एक नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आम्ही चाललेलो आहोत पुण्याला आणि मी इथनं स्टार्ट केलेला आहे. तर बघू शकता, हा आपल्याला पहिला टनल लागलेला आहे, म्हणजे आपल्या भाषेत बोगदा. तर हे बोगदे बघायला ना खरंच एकदम सुंदर वाटतो. ते आपण लहान गाणे का मोठे गाणे असू दे, मला तर खूप आवडतं बोगदे बघायला. आणि आता नवीन नवीन बोगदे पण बघायला मिळतील, सीलिंग पण बघायला भेटेल पुण्याचं. तर चला, व्हिडिओ कंटिन्यू करते आणि मस्त बोलत बोलत, कारण इथे आमचं थोडंसं काम आहे, त्याच्यासाठी आम्ही सकाळी 6 वाजताच निघालेलो. जेव्हा अंधार होता ना तेव्हाच निघालो, पण मी तेव्हा काय ब्लॉग केला नाही. आम्ही पनवेलला आलो, नंतर पुढे आलो, तरी पण ब्लॉग केला नाही. पण मी आत्ता विचार केला, चला बोगदा बघितल्यानं लगेच मला आठवण पडली का ब्लॉग करू दे, व्हिडिओची सुरुवात करू दे. तर बघू शकता, मस्त असे समोर पुण्याची प्लेट आलेली होती. तर आता मस्त डोंगर लागणार आहेत, बघू शकता. आणि वातावरण बघा कसं सुंदर आहे ना बाहेरचा एकदम. आणि जे समोर ब्रिज दिसताना ते पाहिलं का असं वाटतं का आपण आता लोणावळा कारल्याला म्हणजे एकविरा आईच्या इथे दर्शनासाठी चाललेलो आहोत असं वाटतं ना. पण आम्ही तिकडे नाही चाललो, आम्ही पुण्याला चाललेलो आहोत. थोडंसं आमचं काम आहे. आणि आता लागला परत दुसरा बोगदा म्हणजे टनल. तोही मस्त वाटला, कारण टनल बघायला कोणाला नाही आवडत, काही नाही त्या टनलमध्ये. पण हे सगळे जुने टनल आहेत. याच्या पुढे आपल्याला नवीन टनल पण बघायला मिळतीलच. आणि मग आम्हाला लागले सगळे आपले टोल नाके. तर टोल नाके मस्त आम्ही हे वगैरे केलं, पे वगैरे, आणि मग निघालेलो आहोत. बघू शकता तुम्ही टोल नाक्यावरनं. आणि मस्त ही बघा, ही जीप आहे ना, ही जी पुढे दिसते ना जीपचं नाव म्हणजे हेडलाईन, हे पाहायलाही मला खूप आवडतं. मी पहिल्यापासून यालं ना काही ते बघत राहते, काय माहिती का, पहिल्यापासून म्हणजे लहानपणापासून जेव्हापासून आम्ही इकडे येतो ना तेव्हापासनं. आणि आता मस्त आपल्याला टनल लागतील. आणि असा मस्त घाट लागलेला आहे वळणाचा, बघू शकता. थोडंसं काम आहे तिकडे, पण काय काम आहे ते म्हणजे पर्सनल आहे थोडंसं. पण बाहेर जाताना बाहेरचं दृश्य तुम्हाला दाखवते. सुंदर असे डोंगर आहेत. आणि आपल्याकडे तर काही जास्त डोंगर बघायला भेटत नाही. बघितलं तर कुठे मुंब्र्याचा डोंगर, हाजी मलंग म्हणजे मलंगगडचा डोंगर हे पाहायला मिळतात. आणि गेलो तर मुरबाड साईडला माळशेज घाटचं डोंगर हे पाहायला मिळतात आपल्याकडे ना. आपण कल्याणमध्ये राहतो आम्ही, तर मधोमध तर काहीच नाही. तर आता लागला हा नवीन टनल, बघू शकता फ्रेंड्स. तर मस्त हा नवीन टनल. आणि एवढा मोठा टनल आहे ना हा, का भरपूरच मोठा. व्हिडिओ काढेपर्यंत मी थकून गेली. याच्या पुढचा टनल अजून खूप मोठा आहे. तर खूप मोठे मोठे म्हणजे मोठे मोठे डोंगर असे बोगदे हे केलेले आहेत, पोखरून बनवलेलं. आणि हा लागला सिलिंग. तर बघू शकता सुंदर असं सिलिंग आहे. आणि ही व्हिडिओ ना पाऊस पडायच्या अगोदरची व्हिडिओ आहे फ्रेंड्स, म्हणून एकदम मस्त वातावरण आपल्याला पाहायला भेटलेलं आहे. आणि सिलिंग बघा सुंदर असं. आणि असं सिलिंग बोरिवलीमध्ये पण आहे, तुम्ही जर नसेल बघितला समुद्रामध्ये तर नक्की बघा येऊन आमच्याकडे मुंबईला. तर मस्त आम्ही सिलिंगवरून चाललेलो आहोत. काही लोक इथे खूप शूट वगैरे करतात, फोटो वगैरे काढतात, पण जास्त अलाउड नाही. पण तरी जे थांबणारे आहेत ते थांबतात. आणि हा जो टनल लागलेला आहे ना हा खूप मोठा आहे. तर याचा आम्ही टायमिंग पण मी सेट करून ठेवलेला का एवढा वेळ लागतो, पण आता मी जस्ट विसरली. समजा तरी भरपूर वेळ लागतो. खूप मोठा असा टनल आहे. याच्यावरचा डोंगर केवढा मोठा असेल, बापरे, डेंजर एकदम. तर मी याच्यातले काही व्हिडिओ स्किप केल्या, कारण एवढा मोठा बोगदा दाखवण्यामध्ये आपली व्हिडिओ खूप मोठी झाली असती ना, त्याच्यामुळे. तर आता बाहेर पडलो आणि बाहेरचा दृश्य बघा कसं सुंदर दृश्य आहे, मस्त एकदम. असं वाटतच नाही का आपण पुण्याला चाललेलो आहोत, असं वाटतो का आम्ही एकविरीला चाललेलो आहोत. कारण आम्ही इकडे बहुतेक एकविरीलाच येतो. याच्या पुढे आमचे काही इकडे या साईडला नातेवाईक वगैरे कोणच नाही. आमचे नातेवाईक सगळे मुंबई साईडलाच आहेत. तर हा बघा, हा सुद्धा एक ब्रिज गेलेला आहे. आणि आम्ही पोचलो तर फ्रेंड्स एकदम कात्रजच्या डोंगराजवळ. कात्रजचं डोंगर पण खूप मोठा आहे, कारण आम्ही फर्स्ट टाईम आलेलो इकडे, त्याच्यामुळे आम्हाला काही इकडचं एवढं माहिती नव्हतं. म्हणून आम्ही परत रिटर्न फिरून आलो. आणि परत आपल्याला इथे टोल नाका लागले. टोल नाके तर काय भरपूर लागतात. आणि जेवढे टोल नाके लागतात ना तेवढं सगळ्यांना पे करावंच लागतो. तर आम्ही फास्टॅग काढलेला, त्याच्यामुळे मग आम्ही काय थांबत नव्हतो. आणि बाजूचे सुंदर डोंगर आणि मस्त ढग निळसर. तर ते सगळं झाल्यानंतर मग आम्ही आता जाणार आहोत कुठे, तर आम्ही जिथे जाणार होतो तिथे आम्हाला नाश्ता वगैरे नाश्ता तर नव्हता, जेवण होता. पण जेवण पण अप्रतिम होता. आणि संडे बोलला तर काय आम्हाला व्हेज जाईल का, तरी आम्ही खाल्लं तिकडचं जेवण. आणि मस्त जेवण होतं. आणि पोचलो आम्ही शौर्यवाड्याला. तर शौर्यवाड्याला आता आम्ही निघालो आहोत. तर बघू शकता शौर्यवाड्याला एंट्रीलाच गेल्या गेल्या पहिलं मस्त बैलांची जोडी दिसते. आणि इकडचं चिकन तर काय अप्रतिम, मस्त असं चिकन आहे. तर आम्ही इथे कुपन वगैरे घेतलेलं आहे, नाव वगैरे दिलं, तर आमचा नंबर पण लागलेला आहे. आम्हाला वाटलं
आज खूप गर्दी असेल, पण ठीक आहे, होती गर्दी. थोडा वेळ थांबलो, थोडा वेळ वेट केला, पण आम्हाला इथे आता भेटलेलं आहे. आमचं भूक नसताना सुद्धा फ्रेंड्स आम्ही आलेलो आहोत शौर्यवाड्याला, बघू शकता तुम्ही. कारण आताच आमचं जेवण झालेलं आणि आम्ही लगेच हॉटेलला आलेलो होतो शौर्यवाड्याला स्पेशल चिकन रान खाण्यासाठी. आणि किती हावऱ्या होत ना आम्ही. रात्री पार्सलसुद्धा घरी घेऊन जाणार आहोत खाऊन झाल्यावर. जेवण केलं आम्ही आणि आता पार्सल घेऊन चाललो चिकन रान प्रत्येकाच्या घरोघरी. हे बघा, निघालो बाहेर आणि सगळे फोटोशूट करत होते, बघू शकता. तर इथे नैनाला फोटोशूट करायचा होता, तर ती बोलवते आता मी आलेली आहे तर मला पण फोटो काढू दे इथे. आणि इथे मस्त बैलांची जोडी आहे, बैलगाडीसुद्धा आहे. अशा जुन्या जुन्या गोष्टी आहेत ना, तर पाहायला खूप सुंदर वाटतात. आता शौर्यवाडा तर खूप फेमस झालेला आहे, जुनासुद्धा झालेला आहे, पण हे पाहण्यासाठी ना खरंच एकदम मस्त वातावरण आहे हा. आणि मस्त वाटतं हे दृश्य पाहण्यासाठी. आणि नैनाने घेतले फोटोशूट करून आणि आम्ही निघालो आता आमच्या परतीच्या प्रवासाला, म्हणजे घरी. आणि आता संध्याकाळचा सूर्य बघा कसा मस्त, सकाळचा सूर्य उगवला पण नव्हता तेव्हा आम्ही निघालेलो घरातनं बाहेर. आणि आत्ता बघू शकता आता सूर्य मावळत चाललेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी. आणि मस्त आजचा दिवस गेलेला आहे छान, पण लवकर आलो ना त्याच्यामुळे आम्हाला ट्रॅफिक वगैरे नाही भेटली. आणि मस्त जाताना पण परत आपल्याला एक टनल लागलेला आहे, म्हणजे बोगदा लागलेला आहे. तर विचार केला आता मी स्टॉप करते, पण एवढं बाहेरचं सुंदर दृश्य बघताना असं वाटत होतं शूटच किती करत राहावं. मस्त वाटत होतं, एकदम शांत वातावरण वाटत होतं आणि पूर्ण हायवेला म्हणजे असं एकदम शांत शांतच वाटत होतं. आणि मस्त सूर्य बघा कसा मस्त ढगांच्या आड आडलेला आहे, थोडासा दिसतो थोडासा लपतो असं चालू होतं त्याचं. आणि मस्त तो सूर्यास्त होत चाललेला आहे आणि छान असं वातावरण झालेलं होतं बाहेरचं. तर मग नको खाणे व्हिडिओ काढू मी. आणि ह्याच छोट्या छोट्या आठवणी आपल्याबरोबर राहतात नंतर आपल्या यूट्यूबच्या मार्फत. आणि तेही मला असं तुम्हाला दाखवायला खूप बरं वाटतं, छान वाटतं. आणि आपल्याला ही आठवणी कधीतरी आली तर आपण हे व्हिडिओ वगैरे पाहू शकतो. तर आता आम्ही चाललो परत मुंबईला, म्हणजे आपल्या घरी कल्याणला, डोंबिवलीला. तर असे मस्त आता इथे ब्रिज वगैरे लागलेले, जाताना पण ब्रिज लागतात आणि येताना पण ब्रिज लागतात, बघू शकता. आणि ढगबाग कसे सुंदर झालेले आहेत ना, एकदम मस्त. आणि खूप छान वाटत होतं. झोप पण आलेली, कारण आम्ही सकाळी लवकर 4 वाजता उठलेलो आणि झोप पण आलेली, पण झोपणार कसं. गाडीमध्ये प्रवास करताना पुढच्या सीटवर जे बसलेले असतात त्यांनी तर झोपावंच नाही, नाहीतर जे गाडी चालवतात त्यांचे वांदे आपल्यामुळे. म्हणून मी पण काय झोपली नव्हती, मी पण जागेच होते. विचार केला घरी गेल्यावर पाहिजे तेवढा आराम करेन, पण गाडीमध्ये नाही झोपणार. आणि मस्त बाहेरचं दृश्य झालेलं आहे, वातावरण झालेलं, व्ह्यूज एकदम सुंदर. आणि आता जाताना पण आपल्याला मस्त ते टनल लागणार आहेत बाजूचे. आता आपण त्या साईडच्या टनलमधनं जाताना, पुण्याला जाताना गेलो, आता या साईडच्या टनलमधनं आपण घरी जाणार आहोत, म्हणजे मुंबईला पोचणार आहोत. तर हे टनल पण खूप मोठे होते आणि मला जेवढे जमले तेवढे मी शूट केलेले आहेत. आणि आता पावसाळ्यात या टनलचे काय अवस्था झालेली आहे तुम्ही ते पाहिलीच असेल, भरपूर व्हिडिओ त्याचे व्हायरल झालेले. आणि हे फक्त हे पाऊस पडायच्या अगोदरचं व्हिडिओ आहे, समजा सपोज 14 जूनचा. पण मी ते व्हिडिओ ते टाकले नव्हते, पण विचार केला चला आता मी हा व्हिडिओ टाकते, कारण ह्याचे व्हिडिओ माझ्याकडे सगळे होते पेंडिंग समजा. तर ते मला व्हिडिओ शूट करून म्हणजे एडिटिंग करून वगैरे करायचे होते, म्हणून मी विचार केलं का आता ही व्हिडिओ मी सगळे एडिटिंग करते आणि तुमच्याबरोबर शेअरही करते. आणि मस्त पाऊस नाही पडत त्याच्यामुळे कसं सुंदर असं वातावरण दिसतं टनलचं पण. आणि एकदम मस्त सुंदर म्हणजे शांत एकदम आतमध्ये. आणि भरपूर अशा आतून जायलासुद्धा दुसऱ्या टनलमध्ये रस्ते बनवलेले आहेत, बघू शकता. हे बघा, आणि डोंगर तर केवढे मोठे आहेत, एवढा मोठा टनल हा बोगदा आहे, तर डोंगर केवढा मोठा असेल. मोठे मोठे डोंगर पोखरून या गोष्टी बनवलेल्या आहेत. खरंच खूप लॉजिक आहे, इंजिनियर काय असेल ते. तर आजचा हा असा ब्लॉग होता फ्रेंड्स, तो तुमच्याबरोबर मी शेअर केलेला आहे. आय होप तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि जे कोणी आपल्या चॅनल नवीन आले असाल तर त्यांनी आपल्या चॅनलला सपोर्ट करा फ्रेंड्स. आणि नसेल तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून टाका. आणि मस्त आता आपल्याला परत जाताना सीलिंग भेटणारच आहे पुढे, ही बघा. आणि आपल्याला मस्त सीलिंग पण भेटलेले आहे. तर ही मी थोडीशी व्हिडिओ वेगळी काढलेली होती त्याच्यामुळे हे असं दिसतं. आणि समोर डोंगरावर बघा सूर्य मस्त मावळत चाललेला आहे, तोही दृश्य एकदम भारी वाटतो ना.
एकदम मस्त आणि खूप थकल्यासारखं पण झालेलं आणि मला इच्छा पण नव्हती ब्लॉग म्हणजे व्हिडिओ वगैरे काढायची. तरीही मला असं या गोष्टी सगळ्या आवडतात नेचरच्या, म्हणून मी हे सगळं शूट करत होती. आणि आपल्याला प्रत्यक्षात हे डोंगर एवढे मोठे वाटतात ना का डेंजर एकदम, पण ते व्हिडिओमध्ये एवढे हे वाटत नाही मोठे. ठीक आहे, आता दुसरा एक टनल आलेला आहे, बघू शकता तुम्ही. हा टनल जरा छोटा आहे, म्हणजे हा बोगदा जरा छोटा आहे. जो अगोदर आपण ज्या टनलमधनं आलो त्या बोगद्यामधनं आलो तो खूपच मोठा होता. जातानाही तो मोठा आहे आणि आपल्याला येतानाही तो मोठाच लागतो. आणि हा टनल थोडा लहान आहे, छोटा आहे. पण आम्ही फर्स्ट टाईम हे नवीन टनल पाहिलेले आणि तेही व्यवस्थित पाहिलेले आहेत, कारण ते आम्ही पावसाळ्याच्या अगोदर पाहिलेले आहेत, म्हणून ते आम्हाला व्यवस्थितरित्या पाहायला भेटलेले होते. आणि मी माझ्यातर्फे तुम्हालाही मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर फायनली आपण आता बोगदे सोडलेले आहेत. तर आजचा हा ब्लॉग असा तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. आणि जाताना लालपरी पण दिसते, पण ती न्यू मॉडेलमध्ये दिसते. आणि डोंगराच्या बाजूला सूर्य आहे, त्याच्यावर बघा मस्त असे ढग आलेले आहेत. आणि आता आपल्याला लागलेला आहे परत टोल नाका लागलेला आहे. तर बघू शकता, तर आपला फायनली टोल नाका पुढे दिसेलच तुम्हाला. काय माहिती मी शूट केलेला आहे का नाही, पण जेवढं दिसतं तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते फ्रेंड्स. तर हा असा आमचा पूर्ण पुण्याचा प्रवास होता, तो तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. पण मी एक मिस केलं, कात्रजचा डोंगर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करा, पण तिथे आमचा रस्ता आम्ही विसरलेलो, कारण मी फर्स्ट टाईम आलेलो. त्याच्यामुळे ते डोंगर मला दाखवण्यात शक्य नाही झालं, म्हणून मी ते व्हिडिओ काय वगैरे काढली नाही. कारण मी सगळे मॅपवर चेक करत होती का आम्हाला कुठे फायनल जायचं आहे, ते मी चेक करत बसलेली, म्हणून मी ते काही व्हिडिओ वगैरे काढले नाही. पण हे दृश्य आपल्याकडे तर पाहायला भेटत नाही. डोंगराळ सूर्य आणि हे असे ढग असे जवळजवळ आलेले, म्हणून मी ते सगळं शूट करत होते. आणि छान वाटतं हे वातावरण पाहण्यासाठी. तुम्हाला कसं वाटतं फ्रेंड्स, नक्की मला सांगा. आणि आपल्या चॅनल नवीन आले असाल तर आपल्या चॅनल नक्की पूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला कसे वाटतील. माझ्या फॅमिलीबरोबर मी एकटी घरामध्ये ब्लॉगिंग वगैरे करते, ते व्हिडिओ वगैरे तुम्ही नसेल पाहिले तर नक्की बघा. आणि हा असा मी ब्लॉग तयार केलेला आहे. शौर्यवाड्याला आम्हाला जेवणाची पण इच्छा नव्हती, आम्ही जेवण तरीही केलं, कारण कदाचित आम्ही इकडे येतो पुण्याला तेव्हा आम्ही हा जेवण करतो. तर चला फ्रेंड्स, भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये.